Gentlemen, now this is a time of pure. देखील हा प्रेक्षक वर्ग कुठेही कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला आहे. अरविंद पाटील मान्य श्री अरविंद पाटील यांनी देखील मंचावर यायचं आहे. भाई भोईर यांनी देखील मंचावर यायचं आहे. गावातील मंडळी आपण पाहतोय अजूनही मैदानाच्या बाहेर उभी आहे. मंच तुमच्यासाठी सजवलेला आहे. सिटिंग अरेंजमेंट आपल्यासाठी मंचावर केलेले आहे आणि त्या व्यवस्थेचा त्यानंतर मान्य श्री प्रकाश सावर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील पुस्तकातून स्वागत होते. त्यानंतर या ठिकाणी संघ मालक आहेत मान्य श्री दत्तात्रय भोयर यांचं देखील या ठिकाणी पुष्पदान स्वागत करत आहे. त्यानंतर मान्य मोदीची जावा सरी मला हा दूर करावा. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेमधील जे काही संकट येतील त्यांच्यावर मात करण्यासाठी आपल्याला हिंमत मिळावी यासाठी आपण दीप प्रज्वलन करत आहोत. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या परमेश्वराच्या नामस्मरणाने करतो. त्यातील भाग आहे दीप प्रज्वलनाचा आणि म्हणूनच आजचं हे दीप प्रज्वलन होते. आपल्या आजच्या मायक्रो प्रीमियर लीग 2022 चे प्रमुख अतिथी आपल्याला दीप प्रज्वलन करताना दिसत आहेत. दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. दीप प्रज्वलन या ठिकाणी होत आहे. उमेश नारायण पाटील श्रीराम इलेक्ट्रिक वर्क्सचे मालक उमेश नारायण पाटील कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे. उमेश नारायण पाटील श्रीराम इलेक्ट्रिक वर्क्सचे या ठिकाणी आवाज आपल्याला या ठिकाणी दिसतो.
दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सचिन किनी श्रीराम इलेक्ट्रिक वर्कचे मालक, त्याचप्रमाणे आई किराणा स्टोअरचे मालक. रोहित पहिलं षटक हाताला करता विशाल आईचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सुशील सुशीलच्या बॅटमधून मोठा फटका येतील का? स्वतःचा सामना होतील का? आईचा पहिला चेंडू विशाल पहिला खेळण्यासाठी सुशील एका मोठा फलंदाज रामलेगावातून आणि सुरेख फटका तिथे सुरेख फटका सुशीलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर चौकार आले, या चौकाने संघाची धावसंख्या 4 चेंडूवर संघाची धावसंख्या 5. 5 चेंडू असेल सूर्य फटका तिथे चौकाने संघाची धावसंख्येमध्ये भर होती, जाऊन पोहोचते 9 आकडा. 5 चेंडूवर संघाची धावसंख्या 9. शेवटचा चेंडू असेल तो पहिल्या षटकातला विशालांचा. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला खेळण्यासाठी रोहित. आपल्या षटकाची साथ देत नाही आणि पुन्हा एकदा निर्धार चेंडू षटक संतेश पहिल्या षटकामध्ये धाव संघात उठला गेला. 9 मात्र अंडर क्रिकेटमध्ये फारसा काही फॉर्म दाखवत नाही, परंतु मायक्रो प्रीमियर लीग मध्ये अशा का त्याच्याकडे जोम येतो आणि त्यामध्ये नक्कीच एक खऱ्या अर्थाने एक चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून बघायला मिळतं. निर्धार चेंडूची मात्र सांगतो झालं धावांची गती पहिली स्कोर कार्डवर आपण नक्कीच बघू शकाल. 13 धावा एकंदरीत फलकावर लागल्या जातात. सुशील ऑन स्ट्राईकला असेल. अजूनपर्यंत आपल्याला 11 सामने खेळवायचे आहेत. तो घाईकडेच्या बीज सकाळचं सत्र चालू झालं. विचार केला तर आपल्याला 5.5 वाजले. आपल्या सुंदर क्षेत्रात प्रभू यांचे देऊळ काही क्षेत्रात दंड करून दिले त्या संघाला कमालीचा आणि दर्शक क्रिकेट आपण बोलू शकाल. आणि बोलू शकतो दुसऱ्या संघासाठी दुसरं षटक हातासाठी विशाल. यावेळी पहिल्या चेंडूवर राकेश शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज आमचा मार्गावर सागर पाटील. यावेळी फटका चांगला क्षेत्रफळ सुरळीतरित्या मात्र करतायत. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी 26 धावा धावली आपल्या संघाचा. यावेळी पुन्हा एकदा राकेश धावसंख्या 1 पूर्ण होईल. षटक मात्र एका चेंडूचा खेळ बाकी असेल. शेवटचा चेंडू आहे. 5 धावा फलकावर लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो चेतन गावस. स्ट्राईक यांचा जर विचार केला तर जीत पाटील. छोटा पॅकेज बडा धमाका. यावेळी पुन्हा त्यांचा चेंडू, परंतु कन्व्हर्टेशन चांगलं बघायला मिळत नाही. त्याला पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावांची गती पहिली तर 5 धावा. गोलंदाजी मार्कवर आता कोण असेल आणि केत राव. तुम्ही समोर काढली असं काहीतरी. यावेळी नवीन गोलंदाज मात्र गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातो म्हणजे अनिकेत बंधू आपण पाहतो. चला तर फायनल मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय
तर जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अनिकेत केळी आपण बघू शकाल स्ट्राईक एंडला राकेश स्वागत केलंय अनिकेत याचं No ball of cover. एक विकेट no ball of cover. राकेश सुंदर फलंदाजी मात्र बघायला मिळते राकेश यांच्या बॅट मधून ओपनिंग प्लेअरला मात्र स्वतः संघ मालक आणि संघाचा सर्वेसर संघाचा बॅक बोन म्हटलं तरी हरकत नाही स्वतः मात्र पुढे जाऊन आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याची फाउंडेशन सेट केलंय पाहूया बिल्डिंग किती मोठी उभी केली जाईल धावसंख्या की 21 धावा फलकावर यावेळी राकेश पुन्हा एकदा पंचांनी मात्र बोट उचललाय जीतच्या खेळीला मात्र फायनल मध्ये मात्र आपल्या नावाचा बोलबाला चालवेल का यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आहे षटक मात्र संपलाय फायनली झालेला आहे फायनल मॅच खूप खूप अभिनंदन